हे ग काय शारदे, झाला बाई खरा थोडा उशीर, पण अशी रागावू नकोस. मी तुला जेवता क्षणीच यायला सांगितलं आणि तू आता आलीस आणि म्हणे रागावू नकोस. मोठी शहाणीच म्हणायचीस मग. मंदाकिनी, अगं तुला करून कुणाचं का शहाणपण काढलंस ते? शुद्धीवर आहेस का? काहीतरी मेला विचार. आपली उचललीची लावली टाळायला म्हणजे काय? चिनतीनं आपली पायरी ओळखून बोलावं. मी आपली पायरी विसरून कुणाला काय बोलली बाई? आता या शारदेला उशीर का झालास म्हणून विचारलं, त्यात काही चुकलं असेल तर सांग. आधी कान पिळून जिभेला चांगला चिमटा घे आणि नाकदुराई काढून चुकले 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 म्हणून बाईसाहेबांचे पाय धर. बाईसाहेब? बाईसाहेब कोण? दिसत नाही का कोणत्या? त्रिवेणी, जा 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 जा. आधी बाईसाहेबांना बसायला तो कमळाचा मखमली गालीचा घेऊन ये. आणि शरयू, शारदेचे काही इतके आदर सत्कार चालले. भली चावट बर का तू, इतकं करून हसते का बघा. काय मेला एवढासा उशीर झाला यायला तर इतकी थट्टा करतेस. येऊन जाऊन काय तो कामातच डवला. आता तू बैस कशी स्वस्थ. मी तुझ्याही वाटणीचं काम करते आणि माझ्याही वाटणीचं करते. भलतच काहीतरी. बाईसाहेबांनी काम करून आम्ही स्वस्थ बसायचं नको ग बाई. वल्लरी, पुरे मेले की थट्टा. पण काय ग, मग अशी मला शारदेची गंमत समजली म्हणून सांगत होतीस. ती काय गंमत ग, सांग ना. अशी घाई करू नका गडे. गंमत म्हणजे गमती गमतीनं गमती गमतीनं गमती गमतीनं सांगितली पाहिजे. शारदास शेलारी नेसली आहे, पाहिलीत का? आता शेलारीवर वळली वाटतं संक्रांत. कोणी दिली ती ओळखा बरं? हा मेल्यांनो, हे कसं ओळखायचं? शारदे, तू सांगेनास. आधी वल्लरीचा चावटपणा संपू दे, मग सांगते. श्रीमंतांनी तुला शेलारी दिली, त्यात मी गो काय चावटपणा केला? श्रीमंतांनी केला असं म्हण होतं. हे बाई निराळच दिसतंय. शारदे, श्रीमंत ग कोण? मला काही ऐकायलाच येत नाही. नाहीच यायचं, नाहीच यायचं. पण तिला कशाला विचारता, मीच सांगते ते. ते हेरंब माला देऊन राहिले ते. हा हा हा, समजले. पण त्यांनी काय म्हणून हिला शेलारी दिली? उगीच कोण कुणाला देईल? ही त्यांच्या मनात भरली असेल म्हणून दिली असेल. म्हणजे काय? इतकं नाही का मेलं समज? अगं ही शारदा येत्या वैशाखात त्या श्रीमंतांची अर्धांगी होणार. खरंच? खरंच का? म्हणजे मुहूर्त सुद्धा ठरला. माझे बाबाच सांगत होते. सुवर्ण शास्त्री ना, मग खरंच तर. म्हटलं वल्लरीने इतकी थट्टा केली तरी ही रुसली कशी नाही? तू तरी मोठी हीच दिसते. अगं अशा साखर थट्ट्याला का कोणी रुसतं? पण ती गळ्यातल्या गळ्यात कशी खुदू 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 हसत होती. का नाही हसायची? एकदा लग्न होऊ द्या म्हणजे बघा. श्रीमंत पतीची राणी मग नाटका
अशी स्वारीच का पाहायला आली होती? इश्य मेला, मला नाही ठाऊक. इतक्यातच का इतकी लाजायला लागलीस? मग लग्न झाल्यावर तर लाजून 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 मानेचे तुकडेच पडतील. पण काय ग, त्यांच्या जवळच का बसली होतीस? का श्रीमंतांच्या मांडीवर बसली होती? लग्नाच्या आधीच का कुणी मांडीवरती बसतात? अगं आम्ही काय भिक्षुकांच्या सुना, श्रीमंतांच्या घरची कार येत असते ती आम्हाला काय माहित. मंदाकिनी, या बाई फारच चावटपणा करायला लागल्या. मला काही काम सांगतेस का की मी जाऊ घराकडे हळदी कुंकू घेऊन? आता नका गो कुणी तिची थट्टा करू. पण शारदे, खरंच सांगू, एकदा त्या वैभवात जाऊन पडलीस ना, तू श्रीमंतीन खरी शोभशील, तू श्रीमंतीन खरी शोभशील, दौलतीत येईल तुला मग हवा विसरशील, श्रीमंतीन खरी शोभशील, तू श्रीमंतीन खरी शोभशील, कधी पालखीत मिरवित जाशील, कधी पालखीत मिरवित जाशील, अंगाई मेघा कधी कधी रथात फिरशील, श्रीमंतीन खरी शोभशील, श्रीमंतीन खरी शोभशील, कधी पैठणी लाल नेसशील, कधी पैठणी लाल नेसशील, कधी काजळी शाल बुट्यांचा पैली चमकशील, श्रीमंतीन खरी शोभशील, श्रीमंतीन खरी शोभशील, कधी मोत्यांची पुतळी होशील, कधी मोत्यांची पुतळी होशील, शुभ्र हिरा कधी पाच हिरवे गार देशील, श्रीमंतीन खरी शोभशील, श्रीमंतीन खरी शोभशील. डौल करू द्या, आम्हाला विसरू द्या, पण एकदा श्रीमंतांची पट्टराणी होऊ द्या. बिचारी किती दिवस नवऱ्यासाठी नवस करीत होती, पण शेवटी देवानं कारण ऐकलं हो. शांती, असं स्थळ हजारो रुपये हुंडा भरून मोठमोठ्यांच्या मुलींना सुद्धा मिळायचं नाही. बर, पण वल्लरी, श्रीमंतांचं वय किती आहे ग? तेवढं मात्र विचारू नको. श्रीमंत आहे, हौशी आहे, मायाळू आहे, ते सगळं हवं तसं आहे, पण वयाची गोष्ट मात्र म्हणजे म्हातारा आहे की काय? म्हातारा छे छे, अवघे पाऊल शेवया
शारदे, ऐकलंस का पतिराजांचं वर्णन? अशी खाली का मान घातलीस? लाजलीस वाटतं. पुरे खाता चावटपणा. शारदे, खरं सांगते, तुझ्यासारख्या तरण्या बायकोला म्हातारा नवरा मिळाला तर काही वाईट नाही हो. का सांगू? जरठास तरुण हो श्री जरी, जरठास तरुण हो श्री जरी, ही नवरा तो स्त्री परी. जरठास तरुण वय फार बारगी, तो गीते जण मांजर ताटा, घालते जण अंगीचे मन धरून तिचे बहुपरी, राखीतो लौकिक घरच्या घरी. तरी काय करणार बिचारा? म्हणूनच म्हणते, जरठास तरुण हो स्त्री जरी, जरठास तरुण हो स्त्री जरी. आता वल्लरीने म्हटलं तेच जर खरं असेल तर माझं काय होईल?
वयात मला जसा